राजा के आगमन में उनकी प्रजा इंतजार कर रही थी। आखिर वो दिन आ ही गया, उनका राजा लौट आया। यहाँ मेरे कहने पर दिन और मेरे कहने पर रात। ये आमचं 6वं वर्ष आहे। या वर्षी आम्ही महाभारतमध्ये जे रथ होता ज्यावर अर्जुन आणि कृष्ण होते, त्या रथचं नाव नंदीघोष होतं। त्या प्रकारमध्ये आपण ही मूर्ती उभा केली आहे। जे जालन्यातलं सगळ्यात मोठं आगमन, या आगमन मध्ये तांडव तथास्तु ढोल पथक असणार, लाईट शो आहे, फायर वर्कर शो आहे, डीजे पण आहे। तर आम्हाला मुंबई पॅटर्न जालना मध्ये आणायचं होतं, ते आम्ही केलं। हम वृंदावन में गए, वृंदावन में देखे महाभारत टाइप मूर्ति मिली। जालना में पहली बार आ रही और पूरा मराठवाड़ा में 1958 में बैठी थी लालबाग के राजा के पास। आपण पूर्ण पारंपरिक आगमन करणार आहोत। आपलं आगमन बघायला पूर्ण जालना उपस्थित पाहिजे। अब तक जालना जिले में ऐसा आगमन कभी नहीं हुआ जो कल होने जा रहा है। जालनेकरांना एक न भूतो न भविष्यती अशी काहीतरी अनुभूती करून देण्याचा या मंडळांचा प्रयत्न आहे। जालन्याचा सिद्धिविनायक यांचा आगमन सोहळा 26 ऑगस्ट मंगळवार रोजी आहे। हा आगमन सोहळा आपण आपल्या डोळ्यांमध्ये कैद करण्यासाठी नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे संध्याकाळी 6 वाजता हजर रहा, यायला विसरू नका। Ladies and gentlemen, this is your captain speaking. आज की फ्लाइट में आप सबका स्वागत है। हमारा क्रू आपका बहुत ख्याल रखेगा, लेकिन आपसे एक निवेदन है कि नमस्कार मित्रांनो, सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे। आपण आपल्यासाठी एक स्पेशल कार्यक्रम घेऊन आलो, बाप्पा मोरया। जे जालन्यातील जे गणेशोत्सव आहे 2025 सालचे, त्याच्यात काय काय विशेष होणार आहे ते आपण वेगवेगळे मंडळ असो, वेगवेगळ्या मूर्त्या असो, वेगवेगळे देखावे असो, हे तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय। सध्या सगळीकडे आगमन सोहळ्याचं खूप ट्रेंड चालू आहे। जालन्यात देखील मध्यंतरी 1-2 दिवसात बरेच आगमन सोहळे पार पडले। उद्या कोणत्या मंडळाचं आगमन आहे आपण हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा। आज आपण आलेलो आहे जालन्याचा एक असा मंडळ आहे ज्यानं जी मूर्ती बनवली आहे, ते आपण महाभारतामध्ये जे रथ असतं त्या प्रकारची ही मूर्ती आहे। त्याबद्दल आपण सगळी माहिती जाणून घेऊया। हा मंडळ आहे जालन्याचा सिद्धिविनायक। आपल्यासोबत जालन्याचे सिद्धिविनायकचे सर्व सदस्य आहेत। सुरुवातीला तर तुमचं नाव सांगा आणि मला सांगा की हे किती वर्षापासून तुमचं मंडळ कार्यरत आहे। माझं नाव अथर्व दिनेश सुरुसे। ये मंडळची स्थापना झाली 2020 मध्ये। हे आमचं 6वं वर्ष आहे आणि या वर्षी आम्ही महाभारतमध्ये जे रथ होता ज्यावर अर्जुन आणि कृष्ण होते, त्या रथचं नाव नंदीघोष होतं। त्या प्रकारमध्ये आपण ही मूर्ती उभा केली आहे, जी आपण जालन्यामधूनच बनवलेली आहे। आणि उद्या 26 तारीख ला श्री छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यावर आपला भव्य दिव्य आगमन आहे, ज्यामध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये आगमन करणार आहोत। जसं आपल्या मंडळाचं नाव जालन्याचा सिद्धिविनायक असं ठेवण्यात आलेलं आहे, तर जालन्याचं सिद्धिविनायकाचं नाव कसं काय कल्पना आली की हे नाव ठेवलं तुम्ही? तर ज्यावेळेस आपण स्थापना केली ती त्यावेळेस आम्ही हे नाव ठेवलं होतं की श्री सिद्धिविनायक गणेश मंडळ। आणि मागच्या वर्षी जे आपण आगमन केलं की जे जालन्यातलं सगळ्यात मोठं आगमन होता, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण मुंबई पॅटर्न आगमन केलं, त्या थ्रू आपल्याला जालना सिटीनेच हे नाव दिलेलं आहे की ही मूर्ती म्हणजे जालन्याचं श्री सिद्धिविनायक। जसं या मंडळाला सुरुवातीला नाव सांगा तुम्ही आणि त्याच्यानंतर जो आगमन सोहळा आहे याच्यामध्ये काय काय विशेषता राहणार आहे? तुमचं जे एक वेगळं आगमन, वेगळं आगमन तुम्ही ठरवलेलं आहे, काय विशेषता राहणार आहे ते सांगा। माझं नाव अन्वेष अजय कुमार नागोरी आहे। या आगमन मध्ये तांडव तथास्तु ढोल पथक असणार, मग लाईट शो आहे, फायर वर्कर शो आहे, अजून डीजे पण आहे। तर आम्ही पण येतो आणि तुम्ही पण या। जसं जालन्याचा सिद्धिविनायकची एक खासियत राहिलेली, तुम्ही वेगळं आगमन करताय 1 दिवसापूर्वी, ही संकल्पना का आली? 27 तारखेला सर्वत्र आगमन होणार आहे, तुम्ही 1 दिवसा बिफोर का करताय? ते मुंबई पॅटर्न, आम्हाला मुंबई पॅटर्न जालना मध्ये आणायचं होतं, ते आम्ही केलं।
जसं आपण बघतो की सगळीकडं आगमन सोहळ्याचं जे एक हे चालू आहे की आगमन सोहळा केला जातो एक याच्यासाठी की त्यांना जे एक जल्लोष करायचा असतो, त्याच्या ज्या दिवशी गणपती बाप्पा येणार असतात सगळीकडं त्या दिवशी गर्दा खूप होतो. ते गर्दी टाळण्यासाठी एक आगमन सोहळा विशेष करण्यात येतो, जेणेकरून त्यांची काही खासियत आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण जी ही विशिष्ट मूर्ती बनवली, जसं अथर्वनं सांगितलं की एक महाभारताचा अर्जुनाचा रथ हे केलेलं आहे, ही बनवण्याची संकल्पना, ही आयडिया कुठून आली आणि कसं तुमच्या डोक्यात आलं की ही आपण यावर्षी ही मूर्ति बसवली पाहिजे? मेरा नाम विराज भगत है। वो मूर्ति बच्चों को पसंद आई। हम वृंदावन में गए, वृंदावन में देखे महाभारत टाइप मूर्ति मिली। फिर हमने सोचे, थोड़ा सोच समझ कर बोले, बच्चों में मीटिंग मिटाई। बच्चों ने बोले ये ठीक है, बोले अपने को ये कुछ नया यूनिक आएगा। बोले जालना में पहली बार आ रही और पूरा मराठवाड़ा में 1958 में बैठी थी लाल बाग के राजा के पास, और अभी पूरे मराठवाड़ा में दूसरी बार पूरे जालना महाराष्ट्र में आ रही। अख्ख्या मराठवाड्यात हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा घडतं की रथावर स्वार असे जे श्री गणेशजीचं त्यांनी रूप दिलेलं आहे. शेवटी जसं तुमचं आगमन सोहळा देखील आहे आणि विशेष मूर्ती आहे, त्या दर्शकांना आणि जालनेकरांना काय आवाहन करणार की उद्या चालून तुमच्या आगमन सोहळ्यात त्यांनी भेट द्यावी? जसं की आपण पूर्ण पारंपरिक आगमन करणार आहोत, त्यामध्ये आपण जे ढोलपथक लावलं आहे, DJ आहे, फायर वर्कर्सचा शो आहे, आणि खास कर की जे असं आगमन आपण करणार आहोत की जे आगमन आजपर्यंत जालन्यामध्ये नाही झालं, की ते 4 ट्रस्टचं आगमन आहे. आणि आपण याच्यासाठी 1 दिवस पहिले आगमन करतो की आपलं आगमन बघायला पूर्ण जालना उपस्थित पाहिजे, की त्यांना पण त्याचा लाभ भेटला पाहिजे, की एवढं पारंपरिक आगमन, एवढं मुंबई पॅटर्न आगमन ते त्यांना जालन्यात पण बघायला भेटो. तक जालना जिले में ऐसा आगमन कभी नहीं हुआ जो कल होने जा रहा है। लोग कल तब आओ, शाम 6 बजे शिवाजी महाराज के पुतले पे। उद्या जे आगमन सोहळा आहे त्याच्यामध्ये जे ट्रस्टचं DJ आणि लाईट शो आहे त्याच्याबद्दल काय माहिती द्याल? हे सगळं काही मंडळासाठी नवीन आणलेलं आहे. शार्पी, लेझर लाईट, गोल्ड पायरो, त्याच्यानंतर पेपर ब्लास्ट, त्याच्यानंतर आपलं ट्रस आहे, सर्व काही नवीन नवीन वस्तू. धन्यवाद सगळ्या मंडळाच्या सदस्यांची माहिती दिल्याबद्दल. एकूणच जर आपण सगळं बघितलं परिस्थिती की ही जी संकल्पना आहे आगमन सोहळ्याची, ह्याच्यामुळेच की जालनेकरांना एक न भूतो न भविष्यती अशी काहीतरी अनुभूती करून देण्याचा या मंडळांचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत होतं जालन्याचा सिद्धिविनायक यांचा आगमन सोहळा 26 ऑगस्ट मंगळवार रोजी आहे. हा आगमन सोहळा आपण आपल्या डोळ्यांमध्ये कैद करण्यासाठी नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आहे ते संध्याकाळी 6 वाजता हजर राहा. ढोल पथकं आहेत, DJ आहे, त्याच्यानंतर त्यांचा फायरवर्कचा शो आहे. हे एक वेगळं आपल्या डोळ्यांना अनुभूती बघायला भेटणार आहे, तर यायला विसरू नका. आपल्यासोबत होते जालनाचा सिद्धिविनायकचे सर्व सदस्य. मी अनुप राठी. आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, निशान कोणाची? जालन्याच्या सिद्धिविनायकची. 26 ऑगस्ट मंगळवार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जालना.